हॅलो गाईज, तर आम्ही आज चाललो आहे ॲनोरा मॉलला, कारण तिथे फ्ली मार्केट लागलेलं आहे. भार्गवी, जीवांश, आई आणि मी चाललो आहे. तर आता बघू जीवांश आणि भार्गवी आम्हाला किती तिथे बघू देतात आणि शॉपिंग करू देतात. तसं मी तिथे शूट घेणारच आहे आणि आल्यानंतर तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर करेल मी. आणि बघू आता, चला तर आम्ही निघतोय आता. बाय बाय. तर इथला एक्सपिरियन्स खूप वेगळा होता माझ्यासाठी, कारण याआधी मी कुठल्याच फ्ली मार्केटला आली नव्हती. फर्स्ट टाईम होता हा माझा. खूप गोष्टी एक्सप्लोअर केल्या मी इथे. आणि हे फ्ली मार्केट वुमन्स डे निमित्त त्यांनी आयोजित केले होते. आणि या मॉलला नेहमीच असे फ्ली मार्केट लागत असतं, पण माझं काही कधी येणं होत नाही. जसं की रक्षाबंधनला, ख्रिसमसच्या वेळेस आणि इतर काही वेळेस पण. प्रत्येक वेळेस नवीन नवीन स्टॉल येतात इथे. आणि येथे युनिक आणि फार अशा सुंदर वस्तू बघायला मिळतात. पूर्ण एरिया युनिक आणि सुंदर अशा स्टॉलनी भरलेला होता. आणि सर्वात छान गोष्ट ही आहे की सर्व स्टॉल पुण्यातील ज्या स्त्री छोटे छोटे बिझनेस करत आहेत त्या स्त्रियांचे हे स्टॉल होते. आणि वुमन्स डे निमित्त हे स्टॉल लागले होते, ही एक फार छान गोष्ट होती. आणि सर्व येथे रिझनेबल प्राईसमध्ये अवेलेबल होते. मग ते ज्वेलरी असो की हँडमेड ॲटम असो की डेकोरेशनच्या वस्तू असो. प्रत्येक स्टॉलची एक आपली वेगळी वाईब्स होती. खरं तर मला वाटलं नव्हतं इथे एवढ्या छान छान वस्तू मिळतील, पण फार छान वस्तू होत्या. चला तर मग मला पॉसिबल होईल तेवढ्या स्टॉलवरती मी तुम्हाला घेऊन जाते, कारण तुम्हालाही माहीत आहे माझ्यासोबत भार्गवी आणि जीवांश आहेत. ही दोघे पण मला किती कोऑपरेट करतात. तेवढ्या वेळ मी थांबू शकते. मला काही बघायच्या आधीच भार्गवीचे सुरू झाले, मम्मा टॉय घ्यायचे, टॉय घ्यायचे. चला तर म्हटलं मग एक काहीतरी छोटं मोठं हिला घेऊन देऊ. तर मॅडमने हा फोन घेतला होता. त्यानंतर मी काही ज्वेलरी बघितली, पण मी काही घेतली नाही, कारण मी घेऊन ठेवते पण यूज काही करत नाही, म्हणून मी काही घेतली नाही. आईने मात्र इथे एक रिंग घेतली होती तिच्यासाठी. त्यानंतर त्यांनी या मार्केटमध्ये फोटो काढण्यासाठी खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. मी तिथेच काही फोटो व्हिडिओ काढले माझे, मुलांचे. त्यानंतर हा साड्यांचा स्टॉल इथे होता. कॉटनच्या, सिल्कच्या साड्या खूप छान होत्या इथे, पण आम्ही काही घेतल्या नाही. बघूनच आपलं मन समाधान करून घेतलं. त्यानंतर मी भार्गवीसाठी ड्रेस घेतले. ते काही मी शूट केले नाही, कारण आईजवळ जीवांश होता आणि मी ड्रेस बघत होती, तर शूट करता आले नाही. पण घरी जाऊन मी दाखवते तुम्हाला मी भार्गवीसाठी कुठले कुठले ड्रेस घेतले. तर मी 3 ड्रेस घेतले तिच्यासाठी. मी तसं तर एकच घ्यायसाठी बघत होती, पण मला बाकीचे 2 पण एवढे आवडले, म्हटलं चला घेऊन टाकते. त्यानंतर मी एक बेडशीट घेतली. ती पण मला खूपच आवडली. प्युअर कॉटनमध्ये मिळाली मला आणि माझ्या बेडच्या साईडची पण परफेक्ट मिळून गेली, म्हणून मी घेऊन टाकली कुठलाच विचार न करता. घरी आल्यानंतर असं वाटत होतं की 2 घ्यायला पाहिजे होत्या. जेव्हा मी ती बेडवर लावली तेव्हा मला फारच आवडली. त्यानंतर शो सुरू होणार होता, पण भार्गवी आणि जीवांश फार कंटाळले होते, त्रास द्यायला लागले होते. म्हणून मग आम्ही काही तिथे थांबलो नाही, घरी निघालो. पण माझा एक्सपिरियन्स तर खूप छान होता या फ्ली मार्केटचा. मी काय काय घेतलं ते तुम्हाला घरी जाऊन नक्की दाखवते. मी काय सर्व गोष्टी एक्सप्लोअर नाही करू शकली, पण जेवढ्या पण केल्या त्या छानच वाटल्या. चला तर भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये.